ओमकाराक जो आहा पयली हो व्यवस्थित सेफ जाग्याचेर पावपाचो सरकारचो प्रयत्न आसा। कोऑर्डिनेशन चालू आसा, जाता तितके बेगीन पावता। ओमकार हो 10 वर्साचो हत्ती गेले कांय दीस तामोशे गावात ठाण मांडून बुकिल्लो आसा। लोकांची भाटां शेतां, सुपारी, केळी, कवाते हांचे मोठ्या प्रमाणात ताणें नुकसान केला। शेतकारांनी मोठ्या कश्टान उबारिल्लें पीक ओमकारान धुमाकूळ घालून उद्ध्वस्त केल्ल्यान सगळ्या शेतकारांनी नाराजी व्यक्त केल्या। वन खाते तसेच सरकारान हाची दखल घेवन ताबडतोब ह्या हत्तीचो बंदोबस्त करचो म्हूण लोकांची मागणी आसा। त्याच प्रमाण जे नुकसाण जाला तांची भरपाई सरकारान दिवची अशेंय लोक म्हणटात। त्याच संदर्भात उलयतना मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत सांगतात त्या हत्तीक रिलोकेट करतले। त्या खातीर गोंय, महाराष्ट्र आणि कर्नाटकाचे प्रशासन वांगडा वावुरतले। त्याच प्रमाण ज्या शेतकाराक नुकसान जाला तांकां भरपाई दितले म्हणूनय मुखेलमंत्र्यांनी सांगले। ओमकार हत्ती जो आसा ताका सर वंदरान असं शिफ्ट करतले म्हणटा केन्ना कडेन हत्ती तो शिफ्ट जातलो। आमचे फॉरेस्ट डिपार्टमेंट, फॉरेस्ट मंत्री बी पयर कर्नाटकांतल्या हाज्या कडेन उलयला। कोऑर्डिनेशन बिटवीन महाराष्ट्र, कर्नाटक आनी गोवा हे तिगांचे करून ओमकाराक जो आहा पयली हो व्यवस्थित सेफ जाग्याचेर पावपाचो सरकारचो प्रयत्न आसा। कोऑर्डिनेशन चालू आसा, जाता तितके बेगीन पावतलो। बागायती नष्ट केलें कॉम्पेन्सेशन ते लोकांक आमी जाता तितके आमच्या कडल्यान कितें दिवप शक्य ताका कॉम्पेन्सेशन दिता। आज 5 दीस जाले तामोशा गांवान एक स्थिर जो एका जाग्यार रावला। तेणी जी इतली नुकसाणी केलेली आसा ती सांगपा सारकी ना। बऱ्याच जणांचे शेत भाताचे म्हणा, तसेच आमचे पोफळी असले, माड असले आणि सगळ्यात महत्वाचे केळी असलेले ह्यांच्या सगळ्यांचेर तेंच्यांनी नासधूस केलेली आसा। हे शेतकरी जे आमचे आसात त्यांची बरीचशी त्रास जालेले आसात। सांगपाची गोष्ट म्हणजे कित्याक वन विभाग आपल्या परीने काम करता, प्रश्नच ना। म्हाकाय कळता बाबा हयसर गोंयांत त्याची फॅसिलिटी ना, बाबा ते हत्ती कितें आमच्या कडेन हत्ती अशें गोंयांत ना। पण सरकारान अजून कितें केलें, कितें हे केलां ह्याच्या बद्दल कसलीच माहिती ह्या शेतकऱ्यांक दिवंक ना। आज शेतकरी म्हणजे एकदम त्यांचे त्रास झालेले असतात। त्रास झालेत म्हणजे कितें, साधारण गोष्ट म्हणजे ते सकयल वचून एक आपले ग्रास सुद्धा हाडू शकनात। गायी आसात त्यांच्यानी खंयसरले ग्रीन ग्रास वगैरे हाडचो, हे बरेचशे गोष्टी असतात। खरे म्हणजे आज आमचो जो आमदार असा पेडण्याचा असा काय ना तो खबर ना, पण अजून तरी ह्या पेडणे गावात, ह्या तामोशा गावात तो खंय लोकांक दिश्टी पडूंक ना। कितले संकट आज आमच्या लोकांचेर येयलेले आहा, पण ताका त्याची काही चिंता ना, हे सिद्ध झालेले आसा। तरी सुद्धा पालकमंत्री ह्या नात्यान हांव सीएमाक एक रिक्वेस्ट करूंक सोदता की नक्कीच वन विभाग जो बाकीचे गोष्टी सगळे काम करत असतले आणि म्हाका खात्री आसा तुम्ही त्याचेर विचारपूर्वक कितें करता असतले। पण आज खरे म्हणजे कृषी डिपार्टमेंटान, स्पेशली एग्रीकल्चर डिपार्टमेंटाच्या मनशांनी येऊन ही जी नासधूस झालेली आसा त्यांचे लॉसेस जाता तितले बेगीन तांकां दिवपाचे हे जावचे, जेणेकरून एटलिस्ट तांकां खंय तरी एक मोबदला त्याचो मेळटलो। तण हाडपाक वचपाक मेळना असा 1-2 तास आमकां ते हे करता, पण केन्ना आमचो हत्ती येतलो आणि आमचेर अटॅक करतलो अशेंच आमचो विचार आसता। परतून जे आमी नवो चारो घातला गोरवांक त्याची आज हांगा फाल्यां थंय अशें करून सगळो तांणी वाट लायिल्ली आसा। जे आमचे नुकसान हे करता पैसे जर आमकां मेळटले, पण आतांची सिच्युएशन तो तण आमकां फाल्यां जाय, आमकां पैसे मेळ्ळे म्हणून आमकां ते तण तयार जावचे ना, तो मेन प्रॉब्लेम आमचो आसा। म्हणून कशें करून त्या हत्तीक आतां भायर काडपाचें काम सरकारान हाती घेवपाचें अशें आमकां दिसता। आनी गव्हर्मेंटाचें कशें कितें आसा, नुकसान जाता पळय आमचें ते तितलो आमकां मोबदलो दिना। एका पोपळी मागीर 300 रुपया दिता, 300 रुपया ती व्हडली पोपळ एका 300 रुपयात वयर जातली काय सांगा म्हाका। एक वर आमचे भाताचे शेतीचे नुकसान झाले, 25,000 आमकां खर्च जालो, ते एक 700-800 रुपया आमकां गव्हर्मेंट दिता। हे कितें करता गव्हर्मेंट? शेतकऱ्यांक करता ते पळयना गव्हर्मेंट, बाकीच्यांका कशें करता, तेंचे कडेन उद्घाटनां करपाक भरपूर पयसो आसा सगळे, पण शेतकऱ्यांका तांकां दिताना ते कवडी मूल भावान किंमत दितात। आता काल आमच्या गावात पावस अचानक लागलो, गावात गेले, आमचे भात भिजले, आमकां 2 नाही तर 3,000 रुपये स्क्वेअर मीटर मागे दितात। हे कितें सरकाराकडे मागपाचे? आता ह्या हत्ती काल आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट सगळे आयले, त्यांना सांगले बाबा ह्या हत्ती कितें तरी करा, ते सांगतात ना जातलो ते आपले वन विभागाचे अधिकारी रात्रंदिवस हांगा ठाण मांडून असतात, पण काय उपयोग आसा त्यांचा? ह्या वाटेन त्या वाटेन ते सुटली बॉम्ब लायतात आणि त्यांना धावडतात हत्तीच्या। परतून तो हत्ती लोकांच्या बागायतीत वयता, त्यांची नासधूस करतात। एका लागून हांव इतकंच मागता की हत्ती बेगिना बेगीन व्हरपाचें तेंच्यानी आपल्या गांवांत। आयज आमकां मेन म्हटल्यार गव्हर्मेंटा कडेन हांव इतलेंच मागता की जाता तितल्या तुवें फॉरेस्टाचे 30 लोक हाडून दवरल्या,
तीच लोक काढून ते आपल्यापर्यंत आपले काम करतात ना अशें न्हू. पण हत्ती आसा तो ह्या दिकीत आसा तसोच आसा. लोकांचे आता हे शेतातले लोक डेली वयत ते तांकां वचोंक मेळना. लोकांची आता ही अनिशा आहा तिची स्वताची डेरी आसा, ती 40 गायी आसात. तरी फाटल्यान जी आमची आसा तेंचे गायो आसात, ते खंयच्यान वयतले, खंयच्यान चारो हाडटले. तेंचे गाय आतां दीस रात बॉम्ब मारता की तांकां खावंक मेळना म्हणून. खावंक मेळना. आमी भायर वयतले जाल्यार वन विभाग अधिकारी आमकां वचोंक दिना. तेंचे बरोबर की आमी वचून आमच्यार तेणी अटॅक केलो जाल्यार कितें. आनी आज अशी म्हणजे आज संडे अशी दनपारां अशी गोश्ट जाली की तेणें गांवांत घुसपाचो प्रयत्न केलो आमच्या लोकांनी आनी तेणी मेळून तांकां आडयला. पण अशेंच सिच्युएशन रावलें जाल्यार तो फाल्यां बी गांवांत वयतलो. गांवांत जर हें जर जाल्यार लास्ट मागीर आमकां वन विभाग आनी सरकाराक सायडीक दवरून आमकां ती यंत्रणा आमच्या हातान घेवची पडटली. लोकांक भायर सरचें पडटलें. एक दोग जाण मरतले तेन्ना सरकार येतले काय कितें येतलें तें म्हाका कळना. आयज लोकांची एकदम अशी हालत जाल्या की भुरगीं आसा स्कॉलान वयतलो ती सुद्दां भायर वचोंक सांगना कित्याक अरे गांवांत हत्ती येयलो म्हणटा. आनी गांवाचे आमचे कोरोना टायमार आमची घरांतल्यान भायर सरनासली. अशी कोरोना पेक्षा ही आनी भयंकर स्थिती आमच्या गांवांत आतां निर्माण जाल्या की लोक घरांतलो भायर सरना कित्याक अरे हत्ती भायर येता रातचो. ह्यो सडात चड सरकारान जाता तितलो बेगी प्रयत्न करपाचो. पंचायत तर आमचे मेंबर सरपंच बी आमचे बऱ्यापैकी काम करतना असं लक्ष दितना अशें. पण वयरसून सरकारी यंत्रणा म्हणटा ती कोणाक म्हाका दिसता सीमांक हांवें रिक्वेस्ट करता जाता तितले बेगी तेणी हें करपाची. नाजाल्यार अशेंच उरलें जाल्यार म्हाका दिसता आयज तर तो गांवांत घुसपाचो तेणी प्रयत्न केल्लो. 100% तो अटॅक करतलो. अटॅक केलो जाल्यार तेजी सर्वस्वी जबाबदारी सरकार आसतली. रातच्या टायमार तो गांवांत डेप्युटी कलेक्टर हांगा येतात आनी ते कितें सांगता, तुमी म्हणटा अशें जमा नाका. आमकां पयलेच दीस हत्ती येयल्लो आमकां खबर ना गांवांत हत्ती येयलो तो. आमी मातशी थंय पळोवपाक म्हणजे कितें जालें हत्ती कारण म्हाज्या मिस्टरान सकाळ गाडी सोडलेली. तो सकाळ आसा आनी हत्ती सोडून आमी हांगासर अशें पळयता. तो डेप्युटी कलेक्टर येयलो ना तुमकां कितें म्हणटा ग्रामस्थान म्हणटा आमी हें घालता आमकां FIR नोंद करा म्हणून सांगता तो. तेचे वन विभागाचे जे अधिकारी येतात ना तांकां वाट कोण आमी लोकलच दाखवतलो ना. तांकां खबर आसा हत्ती हांगासर आसा तो खंयच्या वाटेन वयतलो तो. आनी कलेक्टर सांगता की तेंच्यार FIR घाला म्हणून सांगता. आता कलेक्टर हांगा रावलो काय 4 दीस जालो. पयले दीस येवन सांगला कलेक्टरान FIR घाला म्हणून. आता कलेक्टर येना, आमदार येना आनी कोण येना, CM येना. आता आपले गावातले मनीस आनी ते फॉरेस्ट डिपार्टमेंटचे ते इतलेच काही ते काम करता.